व्यासपीठ, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, पालक आणि आजचे नृत्य कलाकार, छोटे कलाकार आणि या सर्वांना घडवणारे त्यांचे कोरिओग्राफर. सर्वप्रथम मला असं मुद्दाम नमूद करावंसं वाटतं की 1997 पासून ते 2018पर्यंत मी हायस्कूलमध्ये होतो. या समोरच्या बिल्डिंगमध्ये रोज हायस्कूल होतं. त्या हायस्कूलमध्ये असताना 97 पासून ते 2018पर्यंत जे बालमहोत्सव, जिल्हा महोत्सव झाले, हे सर्व पाहण्याचं भाग्य मला मिळालं. आणि मला मुद्दाम आणखीनही उल्लेख करावासा लागतो की त्यावेळेचा जो दर्जा होता आणि आताचा दर्जा, त्यामध्ये पुष्कळ फरक झालेला आहे. अर्थात ह्या दर्जाचे तुम्ही सर्व मानकरी आहात. प्रथमतः सर्व आमचे माननीय शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, आपले सर्व कर्मचारी, सर्व शिक्षक, कलाकार आणि या सगळ्या छोट्या कलाकारांना सहाय्य करणारे सर्व पालक. कारण हे सगळं हा जो बदल घडलेला आहे, खरोखरच मीडिया बदल आहे, त्यानंतर कोरिओग्राफरमध्ये झालेली प्रगती आणि शाळांना सहाय्य करणारी स्थानिक समिती, पालक आणि शिक्षकांना वाढलेली रुची या कलेमधली आणि प्रोत्साहन देणारे सर्व आमचे पदाधिकारी, यामुळे हा दर्जा वाढलेला आहे. खरोखरच मला ज्यावेळी आंगणे साहेबांचा फोन आला की परीक्षक म्हणून, त्यावेळी थोडंसं खच झालं. कारण आम्ही परीक्षण खूप केलेलं आहे, आम्ही पार्टिसिपेट करून खूप केलेलं आहे कलाकार म्हणून. पण काय होतं आहे की बघण्याचा जो आनंद असतो, स्वानंद घ्यायचा असतो, तो परीक्षकाला मिळत नाही. कारण त्याच्यासमोर चार्ट दिलेले असतात, ते कॉलम, त्या कॉलमप्रमाणे त्याला चालायचं असतं, मजा घेता येत नाही. म्हणून कुठेतरी असं होतं की असं वाटलं होतं की प्रत्यक्ष प्रेक्षक बनून हा कार्यक्रम बघायला बरं वाटतं. पण सन्माननीय आंगणे साहेबांचा फोन आला आणि बरंही वाटलं की जिल्हास्तरीय स्पर्धेचं आपल्याला परीक्षण नाही तर एक महोत्सव बघायला मिळतो आणि महोत्सवाचा एक भाग आपल्याला साहेबांनी करून घेतलेला आहे. तर सर्वप्रथम मी दोन्ही परीक्षकांच्या वतीने प्राथमिक शिक्षण विभागाचे अत्यंत आभारी आहोत, आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल. तदनंतर मी आता थोडं परीक्षणाबद्दल बोलेन. काय आहे, पूर्वी विषय नव्हते, फक्त गाण्यांचे प्रकार होते असं मला वाटतं, कारण मी जे पाहिलं तेवढे. पण आता विषय आल्यामुळे खूप जबाबदारी वाढलेली आहे. कोरिओग्राफर, शिक्षक, ग्रामस्थ, पालक, वादक सर्वांचं आता हे शिवधनुष्य तुमच्या खांद्यावर दिलेलं आहे शासनाने. कारण मर्यादा येते, गाणं असलं की आपण गाणं कसंही करू शकतो, पण विषयानुरूप नृत्य सादर करणे हे खूप मोठं शिवधनुष्य आहे. ते शिवधनुष्य तुम्ही सर्व शिक्षकांनी, कोरिओग्राफरांनी, पालकांनी, सर्व सहकारी जे जो घटक आहे त्या सर्वांनी खरोखरच ते शिवधनुष्य तुम्ही चांगल्या प्रकारे पेललेलं आहे. आणि खूप दर्जेदार इथं सगळी नृत्य तालुक्यांची पाहायला आज मिळाली. परंतु काय झाले काही ठिकाणी की काही ठिकाणी देखावे जास्त झाले, नृत्य कमी झालं. काही ठिकाणी नृत्य जास्त आलं, देखावे कमी झाले. सजावटमध्ये तुम्हाला एकच कॉलम आहे फक्त 5 मार्काचा. तुम्ही जरी सजावट करताय ना, तर सजावटीला फक्त 5च गुण असतात, पण बाकी सगळे इतर नृत्यामध्ये गुण असतात. त्यामुळे काही ठिकाणी खालीवर झालेलं आहे. आणि तुम्ही ढोबळमानाने किंवा एक प्रेक्षक म्हणून पाहताना तुम्हाला एक वेगळं डान्स चांगला दिसेल, पण आम्हाला ते मर्यादा होती. आमच्यासमोर कॉलम होते, त्या कॉलमला आम्हाला मार्किंग करावं लागतं जसं शासनाने दिलं आहे तसं, आणि त्याप्रमाणे आम्ही मार्किंग केलं आहे. शेवटी मी असं बोलेन की जे संघ विजयी झाले त्या विजय संघांचं कौतुकच आहे. पण ज्यांनी भाग घेतला आहे त्यांना आज इथं क्रमांक मिळू शकले नाही,
यांचं मी कौतुक करेन की त्यांनी ते भाग घेतला, हिरीने भाग घेतला आणि त्यांनी यापुढेही भाग घ्यावा. कारण हे नृत्य आहे, ही कला आहे आणि कोकणी कला त्यांची खाण आहे. शेवटी एवढंच बोलेन की दोन्ही परीक्षकांना सन्मान दिला, आभार व्यक्त करतो. काही चूक झाल्यास क्षमा करावी आणि मी थांबतो. धन्यवाद.